या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा, मदार चौक, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावून त्यांच्या दिवाळीला गोडवा आणावा या मागणीसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। या निवेदनात प्रमुख 10 मागण्यांचा समावेश असून कर्मचाऱ्यांच्या कल्याणाशी थेट संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। त्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेला मेडिकल कॅशलेस विमा तातडीने लागू करावा, 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची वेतनवाढ लागू करावी, मनपा कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे संपूर्ण 58% महागाई भत्ता देण्यात यावा अशा मागण्यांना प्राधान्य देण्यात आले। बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दररोज 100 रुपयांची वाढ, नवीन आकृतीबंधात वर्ग 4 मधील 800 नवीन पदांची निर्मिती, सर्व कर्मचाऱ्यांना 25,000 रुपयांचे समूह अनुदान देण्याची मागणी युनियन कडून करण्यात आली। सर्व मागण्यांवर चर्चा केल्यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले। यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, सचिव विठ्ठल सोनकांबळे, मार्गदर्शक इक्बाल तडकल, खजिनदार अरुण म्हेत्रे, रामचंद्र चंदनशिवे, सुनील शिंदे, धनाजी लोंढे, बिभीषण गायकवाड, राहुल गायकवाड, संतोष गायकवाड, हिरामणी मस्के, नरेश कदम, अभिजित रणदिवे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।